दिवसाची सुरुवात येशूबरोबर. काल कामावरून येत असताना मी बसमध्ये बसलो आणि मग ज्यावेळेस बस स्टँडवरून निघाली त्यावेळेस एक समोर बसलेला होता. त्यांनी पटकन सांगितलं की ड्रायव्हरला की तुम्ही ह्या बाजूनी जाऊ नका, कारण जर पुढे जाऊन आपण नेहमीप्रमाणे जो टर्न मारतो त्या ठिकाणी काम चालू आहे आणि रस्ता बंद आहे, आपण ह्या डाव्या बाजूने जाऊ. परंतु त्या ड्रायव्हरनी ऐकलं नाही. त्यांनी सांगितलं नाही मला माहिती नाही ते, आणि तो त्याच मार्गाने गेला आणि 2 किलोमीटर पुढे गेल्यानंतर रस्ता बंद झाला होता, कारण खणण्याचं काम चालू होतं. आणि शेवटी मग परत ती बस मागे आणली आणि मग परत 2 किलोमीटर वळवून ती परत आम्ही स्टँडवर आलो आणि तिथून मग परत डाव्या बाजूनी आम्ही बस त्यांनी वळवली आणि मग आम्ही आलो. मनातल्या मनात मला खूप चीड आली होती की ह्या ड्रायव्हरला सांगितलं होतं की ह्या बाजूने जाऊ नको, कारण त्या ठिकाणी काम चालू आहे. आणि त्यामुळे आमचासुद्धा वेळ गेला आणि सर्व प्रवाशांचा त्रास झाला तो वेगळा. आणि मी मनातल्या मनात असा हा विचार करत होतो आणि थोडासा चिडलोसुद्धा होतो. नंतर मनात असा विचार आला की आपल्या जीवनामध्ये सुद्धा आपण बऱ्याच वेळेस असं वागतो. देव आम्हाला एक मार्गाने जाण्यासाठी सांगतो, परंतु आम्ही दुसऱ्याच मार्गाने नेहमी जात असतो. आम्हाला जे मार्ग आवडतात त्याच मार्गाने आम्ही जाण्याचा प्रयत्न करतो. देवाच्या मार्गाने आम्ही कधीही जाण्याचा प्रयत्न करत नाही किंवा चालत नाही. बघा, यशायाचा 30वा अध्याय आणि 21 वचनापासून पुढे ज्यावेळेस आपण वाचतो, आयझाया चॅप्टर 30 अँड वर्स 21 ऑनवर्ड्स, ह्यामध्ये यशाया देवाचं वचन लोकांना सांगत आहे की तुम्ही देव सांगतो त्या मार्गाने जातच नाही आहात. तुम्ही देवाची वाणी ऐका. तुम्हाला इकडे जायचं तिकडे जायचं त्याचा विचार करू नका. देवाची वाणी ऐका आणि त्या मार्गाने तुम्ही चालण्याचा प्रयत्न करा. इस्रायल लोक त्यांच्या मनाप्रमाणे चालत होते. सर्व काही ते त्यांच्या मनाप्रमाणे करण्याचा प्रयत्न करत होते. पण तरीसुद्धा पुढच्या वचनामध्ये आपण बघतो की देव त्यांच्यावर करुणा करतो. देव त्यांच्यावर प्रेम करायचा. आपल्या जीवनामध्ये देवावर विश्वास ठेवा. त्याची वाणी ऐका, कारण तोच मार्ग दाखवतो. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, यशाया ह्याचा 30वा अध्याय आणि 21वा वचन, आयझाया चॅप्टर 30 अँड वर्स 21. हाच मार्ग आहे, याने चला, अशी वाणी तुमच्या मागून कानी पडेल. मग तुम्हाला उजवीकडे जायचे असो किंवा डावीकडे जायचं असो. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.